नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत गावरान मेंढी बंदिस्त होईल का या विषयावर आजचा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती मिळेल. गावरान मेंढीला बंदिस्त का करावे? गावरान मेंढी ही मुक्त संचार का नको? मुक्त संचारमध्ये तर खर्च कमी लागेल, मेंढीला चाऱ्याचा खर्च लागणार नाही. गावरान मेंढी बंदिस्त केले तर चाऱ्याचे खर्च लागेल. असे कितीतरी प्रश्न आहेत. नवीन मेंढीपालकांना किंवा कित्येक वर्षापासून मेंढीपालन करत आहे अशा मेंढपाळकांना असे प्रश्न पडत असतील किंवा असे वाटत असेल की बंदिस्त करावं. मेंढीपालन हा व्यवसाय खूप चांगला तर आहे, परंतु त्याचबरोबर खूप सारे कष्ट आणि मेहनत पण आहे. मेंढी दिवसभर जरी चारली तरी रात्री बांधलेल्या जागी जर चारा असेल त्यावेळेस पण मेंढी चारा खात असते. मग मेंढी बंदिस्त होणार नाही का? मेंढी बंदिस्त होईल. मेंढ्यांना योग्य मिनरल मिक्सचर, खनिजाची कमतरता भरून काढावी लागेल. मेंढ्यांना योग्य चारा नियोजन, शेड नियोजन, वेगवेगळे कप्पे करावे लागतील. जसे गाभण मेंढ्यांचे वेगळे कप्पे, पिलांचे वेगळे कप्पे, खाली झालेल्या मेंढ्यांचे वेगळे कप्पे, नराचे वेगळे कप्पे, असे शेडची विभागणी करावी लागते. चारा नियोजनमध्ये वेगळे चारे द्यावे लागतील. त्याचबरोबर मेंढ्यांना खल्ली, भरडा हेही द्यावे लागेल. त्यामुळे मेंढीला पुरेपूर चारा मिळेल, मेंढीचे पोट भरेल. पण त्याआधी गावरानच मेंढी बंदिस्त का करावी? दुसऱ्या जातीच्या मेंढ्या बंदिस्त का करू नये? हेही मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होईल. दुसऱ्या मेंढ्या म्हणजे जसे माणग्याळ, रेणापुरी अशा जातीच्या मेंढ्या आहेत. पण ह्याही मेंढ्या त्या परिसरात म्हणा किंवा त्या भागात मुक्त संचारमध्येच राहतात. आपण त्यांना आपल्या सोयीनुसार त्या मेंढ्यांना बंदिस्त करतो, त्याचे बंदिस्तमध्ये पालन करतो. त्या मेंढ्या जरी पूर्णपणे बंदिस्त होतील तर गावरान मेंढी पण बंदिस्त होईल. अजून सांगायला गेलं तर गावाकडे मोठ्या प्रमाणात शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. गावाकडे शेती वर्षानुवर्षे जरी असली तरी आता शेतीची भावाभावात विभागणी होत आहे. या कारणाने बांध पण कमी होत आहेत. फळाकडे पर्यंत जमीन कोरत चालली जात आहे. अशा कारणाने मेंढ्यांना मुक्त चारणं खूप कठीण होत चाललं आहे. उन्हाळ्यात हरभरा, तीळ, गहू, ज्वारी अशा पिकात चारतो, तरी हिवाळ्यात मूग, सोयाबीन, उडीद अशा पिकात चारवतो आणि कापूस पण मोठ्या प्रमाणात चारवतो. अशा पिकात मोठ्या प्रमाणात रसायन खताचा आणि तणनाशकाचा वापर होत आहे आणि याचे परिणाम पावसाळ्यात दिसतात. तणनाशक पिकातील गवताला असेच वाळून टाकते, तर मेंढ्यांच्या पोटातील काय हाल होत असेल हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे तणनाशकाने खूप रोग येतात पण आपल्याला माहीत नसतात, ह्याचे खूप परिणाम राहतात. या कारणामुळे पण आपल्याला मेंढीपालन बंदिस्त करावं लागेल का हे पण प्रश्न आहेच. पावसाळ्यात आपण जिथे चारतो त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत चालले आहे. काही मेंढपाळ शहरात चारतात, त्या ठिकाणी बांधकाम होत आहे, या जागचे रान कमी झाले. त्याचबरोबर काही मेंढपाळ मेंढ्यांना माळात चारितात, त्या ठिकाणचे काही रान पडीत होते ते पण कमी होत चालले आहे. तसे या जागी ग्रीन एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा होत आहे. एकरावनं एकर सौर ऊर्जा चले आहेत, त्या जागचे पण जमीन जात आहे. अशा कारणामुळे मेंढपालकांना गावरान मेंढीला बंदिस्त करावं लागत आहे. पण त्यातही आपल्याकडे किमान 2 एकर तरी जमीन असावी लागते. जमीन नसेल तर मेंढ्यांना विकत चारा परवडणार नाही. शेतकरी जर पिकाऐवजी चारा लावले तर तो जास्त महाग लागेल आणि चारा आपल्याला परवडणार नाही. तर किती मेंढ्यांना 2 एकर जमीन चाऱ्यासाठी पुरी होईल? किमान 100 मेंढ्या ह्या जमिनीवर जगतील. 2 एकर हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा लागेल. सुका चारा पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतो. पचनक्रिया व्यवस्थित होते. सुक्या चाऱ्यासोबतच चाऱ्यामध्ये 2 एकरात काय काय लावावे? 2 एकराचे काही विभाग करून वेगवेगळे चारा लावावे. नेपियर, रेड नेपियर, स्मार्ट नेपियर, तुती, सुबाबळ, हत्तीघास, मका, मेथीघास अशी वेगवेगळे चारा पिके लावावेत. चारा मेंढ्यांना टाकण्यासाठी गव्हाणी बनवाव्या लागतील. गव्हाणी बनविल्याने चाऱ्याचे योग्य नियोजन होईल आणि मेंढ्या वेगवेगळे विभागणी करावे, जसे की गाभण, पिल्ले, खाली मेंढ्या, नर असे वेगळे कप्पे करावे, जेणेकरून सर्व मेंढ्या एकत्र राहिल्याने एकाच ठिकाणी जास्त गोंधळ होणार नाही. मेंढ्यांना रात्री वेगळे शेड बनवावे लागतील आणि चाऱ्यांच्या टायमाला वेगळे शेड बनवावे. जर आपल्याला एकाच ठिकाणी ठेवले तर कसं आपलं मन लागत नाही, आपल्याला करमत नाही.
तसेच मेंढ्यांना पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तर त्यांची तब्येत सुधारेल आणि मेंढ्या तंदुरुस्त राहतील. चारा खाताना मोकळा परिसर असावा. त्याचबरोबर जर शक्य असेल तर मेंढ्यांना 1-2 घंटे बाहेर चरायला सोडावे. आपल्या परिसरात चरायला राहतातच अशा जागी 1-2 घंटे चारून आणावे. त्यामुळे चारा कमी लागेल आणि चाऱ्याचे पैसे पण वाचतील. गावरान मेंढीला बंदिस्त करण्यामध्ये सुक्या चाऱ्याचे महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. सुक्या चाऱ्यात हरभऱ्याचा भुसा, सोयाबीनचा भुसा, तुरीचा भुसा, ज्या प्रकारचा भुसा मिळेल ते जमा करून ठेवावे आणि कडबा पण जमा करावा. कडब्याची कुट्टी करून मेंढ्यांना टाकावे. जशास तसा कडबा मेंढ्या खाणार नाहीत असे गावरान बंदिस्त मेंढींचे नियोजन करावे. गावरान मेंढ्यांना बंदिस्त केले म्हणजे चारा योग्य मिळावं हेच महत्त्वाचं आहे. गावरान मेंढ्यांना बंदिस्त करावं किंवा मुक्त संचार करावा असं आपल्यावर आहे. जर तुमच्याकडे मोकळे मेंढीपालन करायचे संसाधन असतील तर ते सर्वात चांगले आहे. त्यामुळे खर्च कमी येतो आणि उत्पन्नात वाढ होते. मेंढ्यामध्ये जास्त खर्च म्हणल्या तर चाऱ्यातच येतो. जमीन घरची असणे महत्त्वाचे आहे, परंतु उन्हाळ्यात जमिनीला पण पाणी असावं लागते. एप्रिल-मे महिन्यात तुमच्या हिरीला किंवा कोणत्याही साधन असणे गरजेचे आहे. नुसतं मला बंदिस्त मेंढीपालन करायचं आहे, जमीन नाही, पाणी नाही असे मुळीच नाही. बंदिस्त प्राणी सांभाळायचा म्हणजे पूर्वतयारी करावी लागेल. फक्त तुम्हाला आवड असेल, तुम्ही नोकरी करता, मेंढ्या करायच्या आहेत, सर्व साधन तुमच्याकडे उपलब्ध आहेत, अशा वेळेस मेंढी बंदिस्त करण्यात काही अडचण नाही. जर तुमच्या मेंढ्यांना चारा कमी पडत आहे अशा वेळेस रानात चारायची तयारी पण असावी लागते. ह्या व्हिडिओत गावरान मेंढी बंदिस्त होईल का याविषयी माहिती घेतली. गावरान मेंढी बंदिस्त होते. ह्या व्हिडिओत एवढंच सांगायचं. मूळ मुद्दा म्हणजे व्यवसायात कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. 100% मेंढी बंदिस्त होते. त्या मेंढ्यांना एकदम बंदिस्त करू नये. फिरून खाणाऱ्या मेंढ्यांना एकदम बंदिस्त केले तर त्यांना सहन होणार नाही. थोड्या थोड्या दिवसांनी शिवारात फिरून आणावे. थोड्या वेळ शेडमध्ये ठेवणे, काही वेळ शिवारात नेणे, अशा प्रकारे मेंढ्यांना बंदिस्त करावे. आजच्या व्हिडिओत एवढेच. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.